दिनांक 10 जुलै रोजी आज सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी होताना दिसून येते। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे आणि परिसरातील शिक्षण संस्था तसेच मंदिरे आणि आध्यात्मिक केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्साह साजरी करण्यात आली। वडनेर रोडवरील साईबाबा मंदिरात अरुण चंदात्रे यांच्या पौरोहित्याखाली देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे, अंजली ठाकरे, कमल देवाडिगा, माला देवाडिगा यांच्या हस्ते साई मूर्तीचा अभिषेक करण्यात आला। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, जनसंपर्क संचालक अरुण जाधव, सतीश मेवाणी, देवळाली जनकल्याणी फाउंडेशन उपाध्यक्षा नीता गोडसे, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, नागेश देवाडिगा, दिनकर पायदे, सुनीता कोठुळे, चंद्रकांत गोडसे, नागेश देवाडिगा, विजय तिवारी, संतोष घोडे, संदीप शिंदे आदींनी दर्शन घेतले। दुपारनंतर महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आलं। यावेळी साईबाबा मंदिर समिती व नवजीवन ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिराचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते। गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिकेत जाधव, सागर गोडसे, सुरेश पाटील, हरीश देवाडिगा, संजय आडाव आदींनी प्रयत्न केले। एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प। Namaste.